नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 आणि आरोग्य विभाग भरती 2023 मधील बघा विविध पदांचा निकाल लागलेला आहे आणि त्यासोबत रोज जे आहे कुठल्या ना कुठल्या पदांचा निकाल जो आहे ते लागतच आहे मित्रांनो। आणि एकंदरीत ही सर्व भरती प्रक्रिया जी आहे व्यवस्थित चालू असताना जी आहे जिल्हा परिषद भरतीतील बघा काही पदांची जे ते परीक्षा आहे ते रखडल्या गेली होती मित्रांनो। तर त्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आरोग्य सेवक, सेविका, त्यानंतर परिचारिका, त्यानंतर ग्रामसेवक इत्यादी पदं जे आहेत ते अंतर्गत येतात। आणि त्यासोबतच जे आहे आरोग्य विभाग भरतीमधील सुद्धा काही पदांचा जो आहे निकाल बाकी होता। त्यामुळे जे आहे विद्यार्थ्यांना ते धाकधूक लागून होती की आचारसंहितेपूर्वी जो आहे आपली जे प्रक्रिया आहे भरतीची जे पूर्ण होते का, नाहीतर आचारसंहितेमध्ये जे आहे भरती अडकली जाणार हे विद्यार्थ्यांना भीती होती। परंतु आता जे आहे आरोग्य विभागातर्फे प्रत्येक पदाचा बघा जो निकाल आहे तो वेळेवरती बघा इथे लावण्यात येत आहे मित्रांनो। आणि आतापर्यंत बहुतेक पदांचे बघा तिथे निकाल लागलेले आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना बघा तिथे बोलवण्यात येत आहे मित्रांनो। आणि या संदर्भातच बघा आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। जे आरोग्य विभाग भरतीतील बघा जे पुढील प्रक्रिया आहे त्या संबंधीचं बघा ते वेळापत्रक आलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे वेळापत्रक बघा ते सविस्तरपणे बघणार आहोत। तर पहा वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की दिनांक 16 ते 29 फेब्रुवारी 2024 रोजी जे आहे मूळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन प्रक्रियेकरिता कार्यालयाअंतर्गत जे आहे व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। आणि त्या संदर्भातच बघा हे बघा जे प्रसिद्ध पत्रक बघा हे ते जारी करण्यात आलेलं आहे आरोग्य विभागातर्फे। आणि आरोग्य सेवेतील गट क व गट ड संवर्गातील जे आहे रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 30/11/2023 ते 7/12/2023 व 12/12/2023 रोजी इथे घेण्यात आली होती। व उपरोक्त संदर्भित पत्राला अधीन राहून त्यासोबत प्राप्त झालेले गट क व ड संवर्गातील निवड यादीत स्थान मिळवले उमेदवार नियुक्तीसाठी पात्र आहेत आणि नाही किंवा नाही यासंबंधी कागदपत्राची पडताळणी करून उमेदवारांना गुणानुक्रमे नियुक्ती आदेश देण्याकरिता 16 ते 29 फेब्रुवारी 2024 समुपदेशनाद्वारे कागदपत्राची पडताळणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यालयाअंतर्गत व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे जे आहे यांनी या संदर्भात बघा इथे माहिती दिलेली आहे कागदपत्र पडताळणी संदर्भात। आणि बघा इथे ज्या उमेदवारांना बघा इथे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं बघा नाव आणि त्यांना कुठल्या तारखेला बघा बोलवण्यात आलेलं आहे कागदपत्र पडताळणीसाठी आणि कुठल्या पदांसाठी त्याची निवड झाली आहे, ही सर्व माहिती बघा इथे दिलेली आहे मित्रांनो। आणि हा जो PDF आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन सुद्धा तुम्ही तो डाउनलोड करू शकता। तर बघा यामध्ये जे आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हे पद येतं, त्यानंतर बघा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी हे पद येतं, अधिपरिचारिका हे पद येतं आणि त्यासोबतच तुम्ही ते बघू शकता अधिपरिचारिका पुरुष महिला आणि जे क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी, त्यानंतर बघा औषध निर्माण अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी हे जे पद आहेत मित्रांनो या अंतर्गत बघा इथे येतात। तर पहा अशा प्रकारे जे आहे आरोग्य विभाग भरती संदर्भात जे आहे आपण हे माहिती पूर्ण घेतली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात। तर पहा व्हिडिओ थांबूया इथे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।